today unit 3.4 lesson The Two Gentlemen of Verona on page number 70. In this story we comes to know a specific moral. What is the moral? Adversity makes a man wise though not rich. म्हणजे संकटांमुळे मनुष्य श्रीमंत नाही झाला तरी पण चालेल, परंतु संकट जे आहे ते मात्र मनुष्याला नेहमी शहाणपणा शिकवून जातं. Adversity has ever been considered the state in which a man most easily becomes acquainted with himself, then especially being free from flatters. म्हणजे काय विद्यार्थ्यांना की संकट जितकी जास्त तितका मनुष्य जो आहे त्याच्यामधला आत्मविश्वास जो आहे तो अतिशय कणखर होतो, प्रगल्भ होतो आणि संकटांमुळेच मनुष्याला स्तुती, निंदा, खरे, खोटे याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. हे आपल्याला ह्या गोष्टीमधून शिकायचे विद्यार्थ्यांनो. A.G. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards the relationship in the story. The Two Gentlemen of Verona, the story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffer from tuberculosis of the spine. विद्यार्थ्यांनो, या पहिल्या पॅसेज मधून परिच्छेदेमधून आपल्याला हे कळतं की दोन छोटी जी मुलं आहे निकोला अँड जॅकोपो, ही दोन छोटी मुलं व्हेरोनामध्ये राहत असतात या गावामध्ये आणि ते त्यांच्या बहिणीच्या सिस्टर्स ट्रीटमेंट, त्यांची बहीण जी आहे ट्युबरक्युलोसिसने आजारी असते तिच्या औषधोपचारासाठी म्हणून ते काय करत असतात, रोजचे काम करत असतात. द स्टोरी बिगिन विथ द नॅरेटर्स ड्रायव्हिंग डाऊन द फुटलेस ऑफ द अलाप्स. हिअर इज व्हेन he first encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives toward the town. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. तर या ठिकाणी लेखक जो आहे A.G. क्रोनिन हे त्यांच्या गाडीमधून वॉकिंगसाठी निघालेले होते फिरायला आणि त्यांचा ड्रायव्हरही त्यांच्या सोबत होता आणि ही जी छोटी मुलं आहे निकोला आणि जॅकोपो हे त्यांना त्या रस्त्यावर काय विकताना दिसलेली आहेत, सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज विकताना दिसलेली आहे. आणि मग साहजिकच त्या लेखकाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की छोटी मुलं ज्या वयात त्यांचं शिकायचं वय असतं आणि या वयामध्ये ती कामं करता आहेत. अर्थात आपण वरच्या पॅरेग्राफमध्ये बघितलंय की ती काम कशासाठी करत होती की त्यांची जी छोटी बहीण आहे ती ट्युबरक्युलोसिसने आजारी होती, तिला स्पाईन हाडाचा कॅन्सर झालेला होता आणि मग तिच्या औषधोपचारासाठी म्हणून मग ती पैसा कमवण्यासाठी काम करत होती. आता या ठिकाणी पहिल्यांदा त्यांना लेखकाला दिसलेलं आहे की ती स्ट्रॉबेरी विकतायत. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना सांगितलं की घेऊ नका म्हणून, परंतु लेखकाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि बिग बास्केट त्यांनी ती त्यांच्याकडून विकत घेतलेली आहे. नंतरच्या दिवशी पुन्हा लेखकाला काय आढळून आलं बघा. द नेक्स्ट डे बॉईज आर फाउंड शायनिंग शू इन द पब्लिक स्क्वेअर. दिस अमेज द नरेटर. दिस इज व्हेन they reveal the fact that they do numerous kind of things to earn money. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. बघा, या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पण लेखकाला तीच मुलं त्या रस्त्यावर काय करताना दिसली, बुटांना पॉलिश करताना दिसली. शायनिंग शूज हे त्यांचं दुसरं काम आहे. आणि मग यावरून लेखकाला त्या मुलांच्या मनामध्ये काय निर्माण झाले, आत्मीयता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यांना म्हणजे लेखकाला असं वाटत होतं की ही मुलं काय काम करतायत, रोजचं पडेल ते काम करतायत, हसत खेळत काम करतायत, आनंदाने काम करतायत. आणि मग लेखकाच्या मनामध्ये एक प्रकारची क्युरिओसिटी निर्माण झाली, हे काम का करत असतील म्हणून. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. आणि मग लेखकाला ती जी मुलं होती ती अतिशय कष्टाळू, कामसू आणि आपण काय म्हणतो इनोसेंट, अतिशय
बालिश अशी दिसली त्यांना. मग एके दिवशी पुन्हा लेखकाने त्यांना विचारलं, तिसऱ्या दिवशी त्यांना काय बघायला मिळालं लेखकाला, दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर. पुन्हा तिसऱ्या दिवशी त्यांना लेखकाला 30 मुलं वर्तमानपत्र वाटताना पण दिसलेली आहेत. मग एके दिवशी न राहून लेखकाने त्यांना विचारलं, वन डे वेन द नॅरेटर आस्क्ड इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleto. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in a building and ask the narrator to wait in nearby cafe until they return within an hour. बघा या ठिकाणी पहिल्यांदा त्यांना ते स्ट्रॉबेरी विकताना दिसले, दुसऱ्या दिवशी ते त्यांना शू पॉलिश करताना दिसले, तिसऱ्या दिवशी न्यूजपेपर वाटताना दिसले आणि मग न राहून एके दिवशी लेखकाने त्यांना विचारलं, मी काही तुम्हाला मदत करू का? अर्थात त्या मुलांनी त्यांना काय सांगितलेलं आहे लेखकाला की नको, आम्हाला मदत नकोय, फक्त तुम्ही जर आम्हाला पोलेटो शहरामध्ये तुम्हाला लिफ्ट दिली तर फार बरं होईल. आणि मग लेखक जो आहे तो त्यांना ज्या ठिकाणी हवं होतं त्या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी ती मुलं त्यांना म्हणाली आहेत की तुम्ही इथे थांबा, आलोच म्हणून. आता लेखकाच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली की हे मुलं गेले कुठे असतील. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realized that the boys are talking to a girl who resembles them. He does not feel like an intruder and thus asks the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their heart-reading story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sisters suffering from tuberculosis. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लेखकाच्या मनामध्ये जी उत्सुकता निर्माण झालेली होती आणि म्हणून मग लेखक जो आहे ही फॉलो द बॉईज अप टू अ प्लेस विच इज ॲक्च्युअली हॉस्पिटल. आणि मग ती मुलं कुठे गेली होती तर हॉस्पिटलमध्ये गेलेली होती. त्यांनी छोट्याशा ऑन पिपिंग थ्रू अ रूम, त्यांनी डोंकून पाहिलेलं आहे रूम मध्ये, तर त्यांना काय दृश्य दिसलेली आहे की छोटीशी मुलं आहेत, ती मुलं एका मुलीशी बोलतायत. आणि आता ती मुलगी म्हणजेच कोण असणार आहे, त्यांची बहीण होती, कारण तिचा जो चेहरा होता तो त्यांच्यासारखाच दिसत होता. म्हणून लेखकाने न राहून नर्सला विचारलं की दोन मुलं काय आहेत, काय करतात, इथे कशासाठी येतात. मग नर्सने जे आहे, द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेडिंग स्टोरी अबाउट देअर फादर. बघा, हार्ट रेडिंग म्हणजे अतिशय दुःखदायक जो प्रसंग आहे, घटना ज्या आहेत त्या नर्सने त्या लेखकाला सांगितलेल्या आहे की त्यांचे जे वडील आहे ते युद्धामध्ये मारले गेलेले आहेत, त्यांचं घर सुद्धा युद्धामध्ये नष्ट झालेलं आहे आणि ती जी तिघही जे आहे बहीण भावंड ही पोरकी झालेली आहेत, त्यांना निवारा नाहीये. त्यातल्या त्यात त्यांची जी बहीण आहे ती ट्युबरक्युलोसिसने आजारी आहे आणि या दवाखान्यामध्ये ती भरती आहे. तिच्या इलाजासाठी म्हणून ते काय करतायत, पडेल ते काम करतायत आणि पैसा उभा करतायत त्यांच्या बहिणीच्या आजारीसाठी. द ब्रदर्स लिव्ह in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. बघा, त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी म्हणून मग ते काम करतायत, पडेल ते काम करतायत, आनंदाने काम करतायत, उत्साहाने काम करतायत. या ठिकाणी लेखकाला अतिशय वाईट वाटलेलं आहे, पण एक प्रकारे त्यांना त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहे. सो कीपिंग अ सिक्रेट ऑफ अँड हेल्पिंग देअर सिस्टर्स दे हॅव शोन दॅट द वॉर हॅज नॉट शेकन द स्पिरिट. लेखक या ठिकाणी म्हणतो आहे की युद्ध जरी संपलेलं असलं तरी पण युद्धामुळे त्यांच्या मनामध्ये, त्या मुलांच्या मनामध्ये एक काय केलेलं आहे, जागृती निर्माण केलेली आहे, एक आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. मी मगाशी तुम्हाला मॉरल सांगितलं, ऍडव्हर्सिटी मेक्स अ मॅन वाईज दो नॉट रिच. जरी संकटामुळे मनुष्य श्रीमंत होत नसला तरी त्याच्यामध्ये शहाणपणा, आत्मविश्वास, प्रगल्भता नेहमी काय होत असते, तयार होत असते, निर्माण होत असते. संकट काळातच मनुष्याला आत्मशक्तीचे भान येते. विद्यार्थ्यांनो, हा मॉरल जे आहे आपल्याला ह्या गोष्टीमधून शिकायला मिळालाय. द स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द एम्प्लिफिकेशन इज.
तर ह्या गोष्टीमधून अजून हे पण आपल्याला शिकायला मिळालं, वेअर देअर इज विल देअर इज अ वे, म्हणजे इच्छा तिथे मार्ग. आपली जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण इच्छित ध्येय नेहमी गाठू शकतो. हे या धड्यामधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. Adversity has ever been considered the state in which a man most easily became acquainted with himself than especially being free from flatters. तर I hope you understand this story very well.